तुम्हाला बहुतेक मनाला लागेल, पण एक गोष्ट इथं क्लिअर करणं फार महत्त्वाचं आहे. माणूसच एक असा प्राणी आहे, की जो कायम इतरांना निंदा करत असतो आणि जेव्हा त्याला ठेच लागते, तेव्हाच त्याला देवाची आठवण येते किंवा जो मदत करणारा माणूस असतो, त्याची त्याला आठवण येते. नाहीतर तो स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा हा जन्मभर विसरत असतो आणि त्यांनी जो त्याग केलेला असतो त्या लेकरासाठी, त्या त्यागाची सुद्धा त्याला काडीची तिथं आठवण नसते. आता हे का? कारण गेल्या वर्षी मी तुम्हाला खड्यांचा उपाय दिला होता. त्याच्या संदर्भात बरेचसे प्रश्न तुमचे आले. आजपर्यंत कमेंटमध्ये मी कित्येकदा तुमच्या प्रश्नांना उत्तर देतच आलेलो आहे, की राहिलेले खडे तुम्ही जपून ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला विरोधक त्रास देतील, जेव्हा कधी तुम्हाला ते मानसिक त्रास देतील किंवा तुम्हाला बोलून दाखवतील किंवा इतर कुठल्याही प्रकारे जर त्यांनी त्रास दिला, तर त्या विरोधकांची वाचा बंद करण्यासाठी तुम्हाला हे खडे पुन्हा भविष्यात कामाला येऊ शकतात. पण टोमणे मारण्याची सुद्धा हद्द असते. एखादा व्यक्ती जर तुमचं भलं करत असेल किंवा तुम्हाला मार्ग दाखवत असेल, तर त्या मार्गावर सुद्धा ह्या माणसालाच जाण्याचा कंटाळा असतो. किंबहुना त्याच्या मनातच इच्छा नसते, की त्याला त्याचं चांगलं करून घ्यायचं आहे. म्हणूनच तुम्हाला मी पुन्हा-पुन्हा सांगत असतो, कमेंटच्या माध्यमातून सांगत असतो, की ते खडे जपून ठेवा. आता जर तुम्हाला तुमचं चांगलं करायचंच नसेल किंवा तुम्हाला जर ही निव्वळ एक गोष्ट वाटत असेल किंवा एक खोटं वाटत असेल, तर तुम्ही हे नाही मानलं तरी चालेल. तुमच्या मानण्याने किंवा न मानण्याने ह्या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, ज्या गोष्टींमध्ये आवाहन केल्यानंतर त्या परिस्थिती बदलवण्याचं काम करत असतील, तर त्या गोष्टी त्या काम करतात. ते मंत्र काम करतात, ते खडे काम करतात. तुम्ही जर मानत नसाल, तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. इथं मी तुम्हाला मदत करायचं, तुम्हाला मार्ग दाखवायचं काम केलं. पण तुम्हाला जर त्या मार्गावर जायचं नसेल, तर त्या संदर्भात मी तुमच्या हाताला धरून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. I can only show you the path. You have to walk through the door. You have to decide and how to achieve the goal. End of the day, it's your problem. You have to solve the question. इथे मी तुम्हाला फक्त रस्ता दाखवणार आहे.